नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील शिंदे ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं तर मॅथमॅटिकल लॉजिकची एक क्विक रिव्हिजन आपण घेतली होती की ज्याच्यामध्ये आपण लॉजिक या चॅप्टरमध्ये काय काय गोष्टी आहेत हे सगळं आपण पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे तर या चॅप्टरवरचे प्रीवियस इयर म्हणजे 2020 साली जी सीईटी झाली होती त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आले आहेत सीईटीला ते क्वेश्चन्स आपण काय करणार आहे सॉल्व्ह करून घेणार आहे. पहा, या ठिकाणी कुठेही मी तुम्हाला एक्झाम दिलेली एक्झामचं नाव लिहिलेलं दिसणार नाही किंवा साल लिहिलेलं दिसणार नाहीये, कारण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सगळेच्या सगळे MHT CET 2020 चेच क्वेश्चन्स घेणार आहे. ठीक आहे. सो ज्यांनी प्रीवियस व्हिडिओ म्हणजे याच्या आधी जो आपण क्विक रिव्हिजनचा व्हिडिओ घेतला होता ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये सुरुवातीला त्यांनी तो व्हिडिओ पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. त्याचबरोबर तुम्हाला आय बटनवरती सुद्धा दिसत असेल, त्याच्यावरती सुद्धा क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मग पहा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे याच्यामध्ये, इफ पी सीमा इज फॅट म्हणजे पी स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे शी इज हॅपी. याच्यानंतर विचारलंय देन द लॉजिकल इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेहमी क्वेश्चन नीट वाचा. काय सांगितलंय की इथं जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की इफ शी इज फॅट देन शी इज हॅपी, याला लॉजिकल इक्विव्हॅलंट म्हणजे काय, याचा जो मिनिंग आहे तोच सेम मिनिंग त्याला सुद्धा आला पाहिजे, इक्विव्हॅलंट असलं पाहिजे त्याला. ठीक आहे. असं स्टेटमेंट कुठलं आहे याच्यातलं. आता नेहमी लॉजिकल इक्विव्हॅलंट स्टेटमेंट लिहिताना तुम्ही सगळ्यात सुरुवातीला जे स्टेटमेंट त्यांनी गिवन दिलंय ना त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहा. मग नीट पाहिलं तर इफ सीमा इज फॅट देन शी इज हॅपी आपण पाहिलं तर इथं इफ देनचं स्टेटमेंट आहे. मग इफ देनचं स्टेटमेंट असेल तर आपल्याला माहिती आहे इफ देनचं स्टेटमेंट हे कुठल्या सिम्बॉलनं, कंडिशनल या सिम्बॉलनं रिप्रेझेंट केलं जातं. बरं, मी पी आणि क्यू डायरेक्ट का लिहिलं, सीमा इज फॅट त्यांनी सुद्धा सीमा इज फॅटला पी दिलंय, सो ॲज इट इज पी येईल, निगेशन करण्याची गरज नाही. शी इज हॅपी, सो शी इज हॅपी हे त्यांनी क्यू स्टेटमेंट दिलंय, सो डायरेक्टली क्यू येईल. सो हे जे गिवन स्टेटमेंट आहे या गिवन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म आहे पी इम्प्लाइज क्यू. मग पी इम्प्लाइज क्यू जर तुम्ही लॉज बघितले असतील तर लॉजमध्ये पी इम्प्लाइज क्यू हे कशाला इक्विव्हॅलंट असतं तर ते इक्विव्हॅलंट असतं निगेशन पी ऑर क्यूला. पहा, म्हणजे हा क्वेश्चन लॉज वरचा आलेला आहे तुम्हाला की डायरेक्ट लॉ विचारण्याच्या ऐवजी त्यांनी एक सिम्बॉलिक फॉर्म दिलाय आणि हा कशाला इक्विव्हॅलंट आहे ते विचारलं. निगेशनच्या रूल्सकडे जायचं नाही. निगेशनच्या रूलमध्ये सुद्धा पी इम्प्लाइज क्यू आहे पण त्याचं निगेशन आहे, इथं कुठं निगेशन नाहीये. हे कशाला इक्विव्हॅलंट आहे तेवढं विचारलंय आपल्याला. सो पी इम्प्लाइज क्यू हे लॉज नुसार कशाला इक्विव्हॅलंट असतं, निगेशन पी ऑर क्यूला इक्विव्हॅलंट असतं. मग आता याच्यामध्ये असं स्टेटमेंट उडकलं पाहिजे की जे या मॅथमॅटिकल स्टेटमेंटला रिप्रेझेंट करतंय. मग आपण जर असतो, बघा हा सिम्बॉलिक फॉर्म आहे, याचा वर्ड फॉर्म लिहायचा असेल आपल्याला, स्टेटमेंट फॉर्म लिहायचा असेल तर कसं लिहिलं असतं आपण, निगेशन पी. मग निगेशन पी म्हणजे काय, त्यांनी सांगितलंय सीमा इज फॅट, त्याचं निगेशन काय होईल, सीमा इज नॉट फॅट. मग मी ऑप्शनमध्ये बघितलं तर पहिला ऑप्शन कॅन्सल झाला का, याच्यात सीमा इज फॅट दिले, आपल्याला काय निगेशन पी म्हणजे सीमा इज नॉट फॅट पाहिजे. या ठिकाणी सीमा इज नॉट फॅट आहे म्हणजे हे बरोबर असू शकतं. इथं लिहिलंय सीमा इज फॅट म्हणजे सी ऑप्शन पण काय झाला, कॅन्सल झाला. आता बी किंवा डी मधलाच एक ऑप्शन असणार आहे. मध्ये कुठलं चिन्ह आहे, ऑर. मग सीमा इज फॅट नंतर काय आलं पाहिजे, ऑर. पहा, इथं पण ऑर आहे, इथं पण ऑर आहे म्हणजे अजून सुद्धा दोन्ही बरोबर आहेत. शेवटी पाहिजे क्यू. क्यू म्हणजे काय आपल्याकडं, शी इज हॅपी. मग या ठिकाणी बघितलं तर शी इज अनहॅपी दिलंय ना, म्हणजे हे काय होईल, कॅन्सल होईल आणि आपला बरोबर ऑप्शन कुठला असेल, बी असणार आहे. म्हणजे लक्षात आलं का, हे इक्विव्हॅलंट याला आहे आणि याला इक्विव्हॅलंट स्टेटमेंट यामध्ये कुठलं लिहिलेलं आहे ते फक्त तुम्हाला काय करायचंय, चेक करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय, द निगेशन ऑफ द लॉजिकल स्टेटमेंट आणि एक स्टेटमेंट दिलेलं आहे याचा आपल्याला काय करायचंय, निगेशन फाइंड करायचंय. सो सिंपल क्वेश्चन आहे. लॉज ऑफ निगेशन जे काय आहेत ते आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. सो निगेशन ज्याचं घ्यायचंय ते लिहून घेऊया. काय आहे पहा, पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू, याचं आपण काय घेतलं, निगेशन. आता लक्षात घ्या, तुम्हाला फक्त लॉ लक्षात आला पाहिजे, सीईटी साठी काय लॉ लिहावा हे गरजेचं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. सो सगळ्यात सुरुवातीला
ही एक ब्रॅकेट आहे आणि ही एक ब्रॅकेट आहे. सो या दोन ब्रॅकेटच्या मध्ये कोणतं साइन आहे आपलं, कंडिशनलचं साइन आहे. सो या कंडिशनलच्या साइनसाठी निगेशन सुरुवातीला जाईल. मग आपण निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू पाहिलेलं होतं. जर कंडिशनलचं निगेशन घ्यायचं असेल तर आपण काय करतो, पहिली टर्म तशीच ठेवायची, अँड करून जी दुसरी टर्म आहे त्याचं निगेशन घ्यायचं. ठीक आहे. मग सिमिलरली आता इथं निगेशनच्या लेफ्ट साईडला असतो तो फर्स्ट टर्म म्हणून आपण ॲज्युम करतो. सो पहिला तसाच आहे. सो पहिली ब्रॅकेट तशीच राहील, दॅट इज पी ऑर निगेशन क्यू तसंच राहील. या चिन्हाचं काय होतंय त्या ठिकाणी, अँड, आणि दुसऱ्या ब्रॅकेटचं निगेशन. सो दुसरी ब्रॅकेट जी काय आहे फक्त त्याच्यासाठी निगेशन येईल. ओके. सो आता याला तर निगेशन नाहीये म्हणजे हे ॲज इट इज राहणार आहे, हे चिन्ह पण असंच, पण या ब्रॅकेटसाठीचं निगेशन आहे. आता निगेशन लॉज कधीपर्यंत वापरत जायचे असतात, जोपर्यंत निगेशन प्रत्येकाला सेपरेट होत नाही तोपर्यंत. आता या ब्रॅकेटसाठीचं निगेशन राहिलेलं आहे. सो या ब्रॅकेटला आपण काय करू, निगेशन देऊया. आता निगेशन देताना ब्रॅकेटच्या आतमध्ये अँडचं साइन आहे. सो काल आपण निगेशन ऑफ पी अँड क्यू सुद्धा पाहिलेलं आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं, तर निगेशन दोघांना सेपरेट करतो आपण आणि अँडचं काय करतो आपण, ऑर. सो सिमिलरली या ठिकाणी ब्रॅकेट तशीच ठेवा. या पी ला निगेशन दिलं तर होईल निगेशन पी, अँडचं काय करतो आपण, ऑर. याला निगेशन देताना निगेशन आणि निगेशन कॅन्सल होऊन फक्त काय शिल्लक राहील, क्यू. हा पण लॉ काल आपण बघितलाय, निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे फक्त निगेशन, म्हणजे दोन निगेशन समोर आले की दोन्ही निगेशन निघून जातील आणि फक्त ती ब्रॅकेट शिल्लक राहील. सो सिमिलरली हे निगेशन निगेशन निघून जाईल आणि क्यू शिल्लक राहील. मग असा ऑप्शन तुम्हाला कुठं दिसतोय पहा बघू, पी ऑर निगेशन क्यू. तर या ठिकाणी आहे पी ऑर निगेशन क्यू अँड. सो इथं पण आहे अँड, निगेशन पी ऑर क्यू. सो निगेशन पी ऑर क्यू म्हणजे आपला कुठला ऑप्शन बरोबर असणार आहे, ए ऑप्शन बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. काय सांगितलं याच्यामध्ये, इफ पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट्स. मग हे जर ट्रू स्टेटमेंट्स असतील तर यांच्या ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू असणार आहे. म्हणजे पी साठीची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल, क्यू साठीची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा ट्रू असणार आहे. अँड आर इज अ फॉल्स स्टेटमेंट. सो जे स्टेटमेंट फॉल्स असतं त्याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा काय असते, फॉल्स असते. सो आरची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. तर हे जे दिले यातलं कुठलं स्टेटमेंट्स काय आहे, करेक्ट आहे हे विचारलंय. आता हा बऱ्यापैकी प्रश्न ट्रूथ टेबलवरचा प्रश्न आहे. फक्त आपल्याला पूर्ण ट्रूथ टेबल ड्रॉ करण्याची गरज नाहीये का, पी क्यू आणि आरच्या व्हॅल्यूज त्यांनी डायरेक्टली दिलेल्या आहेत. मग आता या प्रकारचा प्रश्न सोडवताना तुम्हाला प्रत्येक ऑप्शन सोडवून पाहावा लागणार आहे. लकीली पहिला सोडवला, पहिलाच बरोबर आला तर चांगलंच आहे, नाहीतर आपल्याला जोपर्यंत बरोबर येत नाहीये तोपर्यंत काय करावं लागणार आहे, सॉल्व्ह करावं लागणार आहे. सो आता आपण पहिलं ऑप्शन ए ऑप्शन सॉल्व्ह करण्यासाठी घेऊया. काय दिलंय, पी डबल इम्प्लाइज क्यू. आता पी म्हणजे कोण आहे, ट्रू, साइन तसं सिम्बॉल तसंच राहील. क्यू म्हणजे कोण कोण आहे, ट्रू. पुन्हा आर म्हणजे कोण आहे मात्र फॉल्स. आता जर मी हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला माहिती आहे डबल बाय कंडिशनल असेल तर बाय कंडिशनलला दोन्हीही स्टेटमेंट सेम असतील तर आपण ट्रू लिहित होतो. मग हे दोन्ही सुद्धा ट्रू ट्रू आहे म्हणजे सेम आहे ना. सो याचा आन्सर असेल ट्रू. या ठिकाणी इम्प्लाइज फॉल्स. पुन्हा इम्प्लिकेशनचं साइन, डबल इम्प्लिकेशनचं साइन आहे. सो डबल इम्प्लिकेशन म्हणजे दोन्ही सेम असतील, ज्या दोघांच्यात घ्यायचं चाललंय ते दोघं सेम पाहिजेत. इथं सेम आहेत का, नाही आहेत. मग सेम नसतील तर आन्सर काय लिहितो आपण, फॉल्स. म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे याच्यासाठीचं दिलेलं स्टेटमेंटचा आन्सर फॉल्स आहे. सो हे स्टेटमेंट पण कसं असलं पाहिजे, फॉल्स स्टेटमेंट असलं पाहिजे. आणि त्यांनी पण हे स्टेटमेंट कसं दिलेलं आहे, फॉल्स दिलेलं आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आता बघा पहिलाच ऑप्शन बरोबर मिळाला आहे तर बाकीचे सोडवण्याची तुम्हाला या ठिकाणी गरज नाहीये. समजा पहिला बरोबर मिळाला नसता तर याच पद्धतीनं तुम्ही दुसरा सुद्धा सॉल्व्ह केला असता, तिसरा सुद्धा सॉल्व्ह केला असता आणि चौथा सुद्धा सॉल्व्ह केला असता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. काय सांगितलंय, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट. आपल्याला या स्टेटमेंटचं गिवन स्टेटमेंट आहे ही इज पुअर बट हॅपी, या स्टेटमेंटचं आपल्याला काय लिहायचंय, निगेशन. आता निगेशन लिहिताना अँड, ऑर, बट, इफ, देन, इफ अँड ओनली इफ या प्रकारचे शब्द, ॲज वेल ॲज, नायदर, नॉर या प्रकारचे जर शब्द तुम्हाला सेंटेन्समध्ये दिसत असतील तर त्याचं रेग्युलर टाईपमध्ये निगेशन होत नाही. का, तर ज्याच्यामध्ये हे शब्द येतात ते जे असतात ते कंपाऊंड स्टेटमेंट्स असतात. आणि कंपाऊंड स्टेटमेंटचे निगेशनसाठी आपण लॉज ऑफ निगेशन पाहिले होते. मग त्या लॉज ऑफ निगेशनमध्ये आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे.
मग पहा, ही इज पुअर बट हॅपी याचा सिम्बॉलिक फॉर्म जर आपण लिहिला तर ही इज पुअर याच्यासाठी लिहूया पी. बट हा कुणासारखा साऊंड करतो? अँड सारखा. सो अँड साठी आपण हे सिम्बॉल वापरतो. हॅपी म्हणजेच ही इज हॅपी असणार आहे. सो त्याच्यासाठी काय येईल सांगा? क्यू. सो या ठिकाणी काय मिळालं आपल्याला? पी अँड क्यू हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. मग मला सांगा, जर याचं मी काय घेतलं? निगेशन घेतलं तर निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे काय असेल? तर निगेशन दोघांना सेपरेट होईल आणि अँडचं काय होईल? ऑर होईल. मग आता याचं हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, याचं आपल्याला या ठिकाणी कोणत्या स्टेटमेंट बरोबर आहे ते बघायचं आहे. पहिल्या ठिकाणी लिहिलंय ही इज पुअर, पहिलाच ऑप्शन कॅन्सल का? तर निगेशन आहे, याचा अर्थ ही इज नॉट पुअर आलं पाहिजे. पहिला ऑप्शन झाला कॅन्सल. इथं लिहिलंय ही इज नायदर पुअर नॉर हॅपी. आता इथं बऱ्याच जणांचं फसल्यासारखं होतं का? इथं नॉर असं वाटतं. हे नायदर नॉर असतं ना, ते अँड सारखं साऊंड करतं. म्हणजे तो हॅपी पण नाही आणि पुअर पण नाही असा साऊंड आहे तो. मराठीत जर मिनिंग बघितला याचा तर हा नायदर नॉर जो आहे तो ऑर सारखा नाही साऊंड करत, तर तो अँड सारखा साऊंड करतो, आणि सारखा साऊंड करतो. सो यामुळं हा ऑप्शन जरी दिसायला बरोबर असला तरी सुद्धा तो बरोबर नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. अशा स्टेटमेंट्समध्ये चुका होऊ शकतात. ओके, पुढचं काय दिलेलं आहे? ही इज नॉट पुअर. ओके, बरोबर आहे, ही इज नॉट पुअर. अँड लिहिलेलं आहे, आपल्याला निगेशन वेळी काय झालंय? ऑर झालंय. मग इथं अँड लिहिलेलं आहे म्हणून हे पण काय झालं? आपलं चुकीचं ऑप्शन आहे. सो लास्ट ऑप्शन आहे ही इज नॉट पुअर. बरोबर आहे, ही इज नॉट पुअर हे स्टेटमेंट आहे, मध्ये आहे ऑर अँड नॉट हॅपी. सो या ठिकाणी नॉट हॅपी सुद्धा लिहिलंय. सो डी ऑप्शन काय असणार आहे आपला? बरोबर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. हा जर क्वेश्चन तुम्ही पाहिला तर त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणजे जर मी हे सॉल्व केलं तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. तर याच्यातल्या पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय घ्याव्या लागतील मला? म्हणजे पी आणि क्यूच्या काय व्हॅल्यूज मी घेतल्या तर या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय येईल? फॉल्स येईल असं त्यांनी विचारलं. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही हा प्रश्न दोन पद्धतीने सॉल्व करू शकता. एक पद्धत आहे तर तुम्ही याचा ट्रूथ टेबलच ड्रॉ करा, आणि दुसरी पद्धत जी आहे मी ती तुम्हाला रिकमेंड करतो का? तर त्या पद्धतीनं पटपट सॉल्व होणार आहे. ती पद्धत काय? तुम्हाला ऑलरेडी ट्रूथ व्हॅल्यूज त्यांनी इथं दिलेल्या आहेत ना. म्हणजे फॉल्स असू शकते, म्हणजे पीची व्हॅल्यू फॉल्स, क्यूची व्हॅल्यू फॉल्स असू शकते, पीची व्हॅल्यू फॉल्स, क्यूची व्हॅल्यू ट्रू असू शकते. म्हणजे त्यांनी ऑलरेडी तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. ते ऑप्शन्स तुम्ही काय करा? याच्यामध्ये पुट करा, किंवा तुम्ही ट्रूथ टेबल ड्रॉ करून सुद्धा काय करू शकता? याचा आन्सर फाइंड आउट करू शकता. आता पहा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर मी तुम्हाला दाखवतो की कसं सॉल्व करायचं. समजा ऑप्शन नंबर जर ए मी घेतला तर ए मध्ये पीची व्हॅल्यू फॉल्स आहे आणि क्यूची व्हॅल्यू सुद्धा फॉल्स आहे. बघा, या व्हॅल्यूज जर मी या स्टेटमेंटमध्ये ठेवल्या तर इथं पी म्हणजे आहे फॉल्स, इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. आता पी जर फॉल्स असेल तर निगेशन ऑफ पी काय असेल सांगा? ट्रू. ऑर क्यू काय आहे या ठिकाणी? फॉल्स. मग आता हे स्टेटमेंट कसं सोडवणार आपण? पहिल्यांदा ही जर ब्रॅकेट सोडवली तर या ब्रॅकेटच्या आतमध्ये बघितलं तर ऑर आहे. मग ऑर साठी तुम्ही काय लक्षात ठेवायला सांगितलेलं मी तुम्हाला? दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. इथं आहेत का दोन्ही फॉल्स? नाही आहेत, म्हणजे आन्सर असेल ट्रू. इम्प्लिकेशन वेळी फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स. इथं फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स नाही आहे. सो याचं जे काय आन्सर असेल ते आन्सर काय असणार आहे? ट्रू. बरं, आपल्याला आन्सर काय पाहिजे? या स्टेटमेंटचं फॉल्स पाहिजे, पण आपण ज्या पी आणि क्यूच्या व्हॅल्यू घेतल्या त्याच्यानुसार आन्सर येत आहे ट्रू. सो ऑप्शन नंबर ए कॅन्सल. आता बी ऑप्शनकडे जावा. सो बी ऑप्शननुसार पीची व्हॅल्यू फॉल्स आहे आणि क्यूची व्हॅल्यू काय आहे? ट्रू आहे. पुन्हा स्टेटमेंटमध्ये ठेवलं पी आहे फॉल्स, इम्प्लाइज या ठिकाणी निगेशन ऑफ पी. आता पीचं निगेशन म्हणजे फॉल्सचं निगेशन असेल ट्रू, ऑर क्यू पण आहे ट्रू. सो सिमिलरली सॉल्व करताना फॉल्स इम्प्लाइज तसंच राहील. दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स लिहितो आपण ऑर वेळी, इथं दोन्ही ट्रू आहेत. सो आन्सर फॉल्स. फॉल्स ऑर फॉल्स म्हणजे फॉल्स ऑरच फॉल्स. फॉल्स कंडिशनल फॉल्स. बघा, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स लिहितो आपण कंडिशनल वेळी, इथं तसं नाहीये. सो याचं सुद्धा आन्सर काय असेल? ट्रू. सो बी ऑप्शन सुद्धा कसा आहे तुमचा? चुकीचा आहे. आता सी आणि डी राहिला. सो त्यातला आपण सी ऑप्शन सॉल्व करायला घेऊया. पी ची व्हॅल्यू असेल फॉल्स, क्यूची पीची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे ट्रू आणि क्यूची पण व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? ट्रूच दिलेली आहे.
सो पी आणि क्यू इथं ठेवलं तर पी ची व्हॅल्यू आहे ट्रू, इम्प्लाइज ब्रॅकेटमध्ये निगेशन पी, पीचं निगेशन केलं, पी आहे ट्रू, त्याचं निगेशन असेल फॉल्स ऑर ट्रू. सो या ठिकाणी पण मला सांगा दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स लिहिणार आहे, अदरवाईज याचा आन्सर आपण काय लिहिणार ट्रू. मग ट्रू इम्प्लाइज ट्रू याचं सुद्धा आन्सर असतं ट्रू. मग हा सुद्धा ऑप्शन काय झाला या ठिकाणी कॅन्सल झाला. आता जर 3 ऑप्शन कॅन्सल झाले असतील तर नक्कीच आपला डी ऑप्शन काय असणार आहे बरोबर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण काय दिलं याच्यामध्ये. द एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल फॉर निगेशन ऑफ पी अँड क्यू आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करावा लागेल. सो 2 स्टेटमेंट आहेत, पी आहे क्यू आहे. सो पी साठी आपण लिहिणार ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, क्यू साठी आपण लिहिणार ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बरं, मग सुरुवातीला आपल्याला पी अँड क्यू काढायचं आहे. सो पी अँड क्यू काढताना अँड असेल, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर ट्रू. बघा दोन्ही स्टेटमेंट ट्रू तर ट्रू, याच्यानंतर कुठंही दोन्ही स्टेटमेंट ट्रू नाही आहेत. सो सगळ्याचा आन्सर काय येईल या ठिकाणी फॉल्स. बरं, हे जे काय पी अँड क्यू घेतलंय त्याचं निगेशन. सो निगेशन ऑफ पी अँड क्यू. मग पी अँड क्यूचं निगेशन म्हणजे पी अँड क्यू मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या चेंज करून लिहायच्या. मग निगेशन म्हणजे ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू आणि या फॉल्सचं सुद्धा काय लिहायचं आहे आपल्याला ट्रू लिहायचं आहे. मग बघा हा लास्ट कॉलम आहे, याच्यात एंट्रीज काय आल्यात फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. मग असा ऑप्शन कुठे दिसतोय आपल्याला, ऑप्शन नंबर सी दिसतोय. सो याचा ऑप्शन नंबर सी काय असणार आहे करेक्ट असणार आहे. आय होप आजचं व्हिडिओ लेक्चर्स म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन्स घेतलेत आपण ते तुमच्या लक्षात आले असतील. पहा बोर्डला जे क्वेश्चन्स सोडवतो आपण आणि सीईटीला सोडवतो या दोघांमध्ये थोडासा फरक आहे सोडवण्यात. बोर्डला आपल्याला स्टेप वाईज जावं लागणार आहे. सीईटीला गरजेचं नाहीये की प्रत्येक एक्झाम्पलला प्रत्येक स्टेप सोडवणं गरजेचं आहे. काही क्वेश्चन्स असे सुद्धा तुम्हाला मिळतील की त्याच्या ऑप्शन वरून सुद्धा तुम्ही काय करू शकता त्याचं आन्सर फाइंड आउट करू शकता. सो ह्या क्वेश्चन्समध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल एखादा तर तुम्ही तो मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. आजच्या व्हिडिओमध्ये सगळेच्या सगळे क्वेश्चन्स 2020 मधले झालेले नाहीयेत. सगळेच क्वेश्चन्स जर सोडवून द्यायचं म्हणलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. मग आपण काय करणार आहे हे क्वेश्चन्स पार्टमध्ये सोडवून देणार आहे. सो आजच्या पार्टमध्ये आपण 6 क्वेश्चन्स सोडवून घेतलेत. नेक्स्ट पार्टमध्ये आपण त्याच्या पुढचे क्वेश्चन्स सोडवून घेऊया. सो असेच व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा म्हणजे याचं नोटिफिकेशन जे काही व्हिडिओज आपण अपलोड करतोय त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. थँक्यू फ्रेंड्स.